आम्ही आलो तिथे नागपंचमीसाठी, पण इथे आम्हाला दिसले की इथे मासे पकडतात. इथे आमच्याच गावात असून इथे मासे पकडले जातात हे मला माहिती नव्हतं. आणि इतकं पाणी म्हणजे तलाव आहे पूर्ण, आणि त्याच तलावामध्ये म्हणजे घरासमोरच तलाव आहे आणि तिथे मासे पकडले जातात. तर म्हटलं मासे पकडतात, मासे बघूयात म्हटलं ते कसे आहेत आणि हे कशा प्रकारे काढले जातात. तर तेच मी आता पाहिलं. मी खास बघण्यासाठी गेले की मोठे मोठे मासे होते. पहिल्यांदा बघितलं की मासे कसे पकडतात ते गांडूळ लावून. हा ना, तेच. आणि या तलावामध्ये मासे खेकडे सगळे मिळते. मला माहिती होतं खेकडे मिळतात, पण मासे मिळतात हे मला अक्षरशः माहीत नव्हतं. आणि छोटे मोठे खूपशे मासे होते. आणि त्यातले थोडे मासे घेऊन पोचतील आता आमच्या घरी तिकडे. आणि आम्ही इथे थांबलो, आम्हाला खेकडे खायचेत म्हणून. तर उद्या मी तुम्हाला खेकड्याची रेसिपी दाखवेन की खेकडे कसे करायचे. आणि गावचे खेकडे आहेत त्याच्यामुळे ते कसे लागतील ते माझ्याकडे बघून कळेल, कारण मी खूप दिवसाने तर खेकडे खाणार आहे. आणि खेकड्याची टेस्ट माझ्या जिभेवरती अशी येते ना की अक्षरशः मला असं झालं की आजचा दिवस कधी संपेल, मी उद्या कधी खेकडे खाईन. आणि मी टाइम मशीन नाही, आज नागपंचमी त्याच्यामुळे मी नाही खाल्लेलं नॉनव्हेज. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कधी उद्याचा दिवस येईल आणि कधी मी खेकडे खाईन. आणि त्याच्यानंतर असं की मिस्टरना पण हे बघ तिथे काय नाही, ते काय चालले मारामारी चालली बघ. स्वरा लोयदू आहे ते बघ मारामारी चालली. आपल्या पाठी काय तर गावचं वातावरण एवढं छान झालंय. अक्षरशः आम्ही या सीझन मध्ये कधी येत नाही, पण यावेळेस आम्ही या सीझन मध्ये आलो. वाव, चिनी गुलाब नाही ग ते, त्याला किती छान दिसते. चल आता पाठी बघ. चलो माझ्या अंगावरती येते. चल. इतकं छान वातावरण झालं ना की या वातावरणामध्ये मला नाही वाटत आम्ही कधी याच्या आधी आलो असेल, कारण आम्ही जास्तीत जास्त आलो तर उन्हाळ्यामध्ये येतो, जे आम्हाला हे नाही बघायला मिळत. इतकं छान असं वातावरण झालं. आणि पाऊस आहे, पावसाचा सीझन आहे, पण आता सध्या पाऊस नाही, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. आता थोड्या वेळामध्ये आमच्या घरामध्ये मासे पोचतील, पण मी मिस्टरना सांगून ठेवलंय. त्याला दाखव, तुम्हाला दाखवायचंय. हा, तर 3 मुली नाही. हा बोलते. त्यांचं म्हणणं असं आहे की मी ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बोलली पाहिजे. तर हे आमच्या गावचं वातावरण आहे, ह्या म्हशी आहेत. आणि ह्यांना असं वाटलं होतं, आता मला नाही दिसत आहे, तर ह्यांचं म्हणणं असं होतं की मी ह्यांना ब्लॉगमध्ये घ्यावं आणि ह्यांचा शूट घेऊन मी ह्याच्यामध्ये टाकलं पाहिजे असं. तर आमच्या घरामध्ये आज मासे पोचतील. आणि मी आधीच सांगून ठेवले की किती जरी मासे जास्ती असले कमी असले तरी माझ्यासाठी फ्राय करून ठेवले गेले पाहिजे. मला रस्सा नसला तरी चालेल, पण मला फ्राय केलेले मासे पाहिजेत. आणि मासे आहेत आणि आम्हाला खायला पण पाहिजेत. आणि टेस्ट ही मिळालीच पाहिजे कशी मासे आहेत. आणि ह्याच्या आधी नव्हते कधी खाल्ले, की म्हणजे खाल्लेत, इथे खाल्लेत, विकत घेऊन खाल्लेत, पण इथले जे तळ्यातले आहेत ते खाल्ले नव्हते. ते फर्स्ट टाइम आम्हाला इथे मिळालेत आणि मी फर्स्ट टाइम इथले मासे खाणार आहोत. तर बघूयात कसे टेस्ट आहे. आता मला उद्या कळेलच की कशी आहे, कारण की घरातले आज खातील आणि मग मी उद्या गेल्यानंतर फ्राय केलेलं खाईल. आणि उद्या उद्या मी खेकडे खेकडा बिर्याणी एकदम. तर बघूयात की मासे कसे पकडले जातात आणि कशा पद्धतीने ते पकडले जातात. बघ, ये हमारा गाव, जसं की आम्हाला हायच काय बोलतेस. मग गाव आहे, ते गाव आहे ग शेवटी. हमको पता है गाव वो गाव रहता है, समझे. मग हमारा राजू एक मिनिट दाखव. अरे छोटे आहेत ना बघ. कुठे हे बघ छोटे तेव्हा कसं गांडूळ टाकतात त्याच्यामध्ये. तुम्ही खावा मासे, आम्ही खेकडे खाणार उद्या. देते नाही पैसे, कोणाला द्यायचे.
आपल्या इकडे त्यात पण सापडला. 3, 4, 5, 6, 7, 8, 10 मासे आहेत रे. 10 मासांचं सगळं गेलं ना. ते बघ खायला गांडूळ पकडतात, गांडूळ टाकून करतात ते. गांडूळ त्याला लावतात आणि मग हे करतात. आता त्याला गांडूळ लावणार. काय रे पायाने मारतोयस त्याला? हा पाय कशाला करतोय? अरे पाय कशाला दिलास?